Hello students, I am Mr. Tadge sir from माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवरे तालुका निफाड Nasik. Students, today we are going to learn about an interesting story, the fall of Troy. नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण द फॉल ऑफ ट्रॉयचे पानिपत किंवा हार पराजय याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ही अतिशय सुंदर अशी कथा आहे. The first, listen the first paragraph carefully. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. In front of the city was the sea over which sailed ships of Troy, carrying goods and grain. At the back rose the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valley among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. Here, in the first paragraph, the writer described the Troy city. The Troy city is situated in front of the sea, and behind the Mount Ida is the high peak. So, एक खूप सुंदर असं शहर वसलेलं आहे. त्या शहराचं वर्णन या पहिल्या पॅरेग्राफमध्ये लेखकांनी केलेलं आहे. द इलियड इज द ट्रॉय ऑफ इलियम ऑर ट्रॉय. ही जी कथा आहे ही कथा इलियड किंवा इलियम किंवा ट्रॉय या शहराची आहे. ही कथा आहे. द ट्रॉय इज व्हेरी रिच ट्रेडिंग सिटी इन आशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. ही जी कथा आहे आशिया मायनरमध्ये इजियन या शहरापासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ जे ट्रॉय हे समृद्ध व्यापारी शहर आहे. ट्रॉय इज द रिच म्हणजे समृद्ध, ट्रेड म्हणजे व्यापारी शहर आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. हे जे शहर आहेत हे व्यापार आणि शेती या दोन्हीसाठी हे उत्तम प्रकारे वसलेलं एक नगर आहे. चांगल्या प्रकारचं शहर आहे. या शहरात व्यापारही होत असे आणि शेतीही चांगल्या प्रकारे केली जात असत. इन फ्रंट ऑफ द सी वॉज ओव्हर विथ सेल शिप ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. मालाची किंवा धान्याची ने-आण करण्यासाठी या शहराला जो माल लागत असे किंवा जे धान्य लागत असे त्या शहराची व्यापारासाठी किंवा माल नेण्यासाठी या समुद्रातून जहाजे ये-जा करत असत. जहाजे समुद्रात जात असत. तो समुद्र या शहरासमोर आहे. म्हणजे हे शहर समुद्राच्या काठीसुद्धा वसलेलं आहे. म्हणजे या शहराच्या समोर समुद्र आहेत. ॲट द बॅक रोज ऑफ हाय पीक ऑफ माउंट इडा. आणि या शहराच्या मागील बाजूस माउंट इडाचे उंच शिखर आहेत. माउंट म्हणजे शिखर, पर्वत आहेत, मोठा पर्वत आहे, त्याचं नाव आहे माउंट इडा. म्हणजे एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला पाठीमागच्या बाजूला माउंट इडा नावाचा पर्वत, अशा दोन्हीच्या मध्ये हे शहर वसलेलं आहे. फ्रॉम विच फ्लोएड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम. या माउंट इडावरून काही नद्या वाहत येत असत, काही प्रवाह वाहत येत असत. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर फर्टाईल्स. तर या टेकड्यातील दऱ्यांतून, आता हे जे टेकडे होते माउंट इडा जे आहेत पर्वत आहेत, या ज्या टेकड्या आहेत या टेकड्याच्या त्या दऱ्यातून भरपूर पाणी आहे आणि ते सुपीक जमिनीवर पडत असे. तेथील जमीनसुद्धा सुपीक आहेत आणि या सुपीक जमिनीतून धान्याचे पीक निघत असे. म्हणजे या ठिकाणी कॉर्न ग्रोईंग, कॉर्न म्हणजे धान्य, भरपूर प्रमाणात सुपीक जमीन असल्यामुळे भरपूर धान्य तिथं पिकत असे, भरपूर उत्पादनसुद्धा होत असे. आणि त्या ठिकाणी त्या
कुरणातील सकस गवतावर गुरे पोसली जात. म्हणजे तिथं सुपीक अशी जमीन असे, त्या सुपीक जमीन भरपूर प्रकारचं गवत असे आणि त्या कुरण असे, त्या कुरणावर मेंढ्या गुरं ढोरं हे संपूर्ण प्रकारचे तिथं चरत असत किंवा चारल्या जात असत. त्या टेकड्यांच्या उतारावर मेंढ्या देखील चारल्या जात असत. असं सुंदर वर्णन या ट्रॉय शहराचं आहे. सेकंड पॅरेग्राफ, लिसन इट केअरफुली. राउंड their city Trojans had built a strong walls so that no many enemy should attack them from the sea. समुद्रावरून येऊन शत्रूंनी हल्ला करू नये यासाठी ट्रोजन लोकांनी नगराभोवती भक्कम भिंत बांधलेली होती. राउंड देअर सिटी ट्रोजन, ट्रोय मीन्स शहराचं नाव आणि ट्रोजन म्हणजे लोक. त्या ट्रोजन म्हणजे जसं इंडिया भारत आणि इंडियन भारतीय, त्याप्रमाणे ट्रोजन हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल, शत्रूंनी हल्ला करू नये. एनिमी म्हणजे शत्रू. शुल्ड अटॅक देम फ्रॉम द सी, समुद्रावरून शत्रूने हल्ला करू नये म्हणून त्या ट्रोजन लोकांनी तिथं एक भक्कम अशी भिंत बांधलेली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सीट वॉक ऑन इट. ती भिंत इतकी रुंद जाड होती की लोक तिच्यावर उभे राहू शकत, बसू शकत असे आणि चालवू शकत असे. म्हणजे जसं आपण चायना वॉल जे म्हणतो, चायनाची भिंत जशी आहे त्या प्रकारे चायनाचं संरक्षण करण्यासाठी, त्या प्रकारे ट्रॉय शहराचं संरक्षण करण्यासाठी तेथील लोकांनी एक भिंत बांधलेली होती, समुद्रावरून कोणी आपल्याकडे हल्ला करू नये म्हणून. ती भिंत जाडजूड होती, त्यावर लोक चालत असे, बसू शकत असे, उभे राहू शकत असे. द ग्रेट स्टूड ओपन अँड पीपल कुड गो सी शोअर आउटसाईड अँड कम इन दे प्लीज्ड. म्हणजे तिचं भव्य दरवाजे सुद्धा कायम उघडे असत. तिचे जे दरवाजे जे होते ते सुद्धा कायम उघडे असत आणि त्यातून लोक आपल्या मर्जीनुसार बाहेर समुद्र किनाऱ्यावर जात असत आणि परत येत असत त्या दरवाजांमधून. परंतु इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. आणि ज्या वेळेस युद्ध होत असे, युद्धाच्या काळात मात्र ते दारे बंद असायचे, ते दरवाजे गेट वगैरे बंद असत. आणि then the city was like a strong fortress. The city was like a strong fortress, quite safe from all attack, protected by the walls and surrounding it as well as by the walls behind. आणि शहराभोवतीच्या या तटबंदीमुळे, फॉर्ट्रेस मीन्स तटबंदी, स्ट्रॉंग मजबूत अशा तटबंदीमुळे. कोणती तटबंदी? जी वॉल होती, जी भिंत होती ती. त्याप्रमाणे मागे असलेल्या टेकड्यांमुळे क्वाईट सेफ, फॉर्ट्रेस अँड एखाद्या बळकट किल्ल्यासारखे असे सर्व हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित राहत असत. म्हणजे त्या भिंतीमुळे आणि पाठीमागील जे वॉल्स होती किंवा सराउंडिंग आणि ॲज वेल बाय हिल्स, ज्या पाठीमागे टेकड्या पर्वतरांगा ज्या होत्या, यामुळे संपूर्ण शहर असं सुरक्षित आणि संरक्षित राहत असत. थर्ड पॅराग्राफ, thus the Troy was a strong city, strongly protected by walls and strongly defended by its brave soldiers. Thus the Troy was a strong city, strongly protected by its wall and strongly defended by its brave soldiers, but all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of Greek king Menelaus, of elope with him. He had brought off her to Troy. The Greek wanted to take revenge on Troy for the wrong done Menelaus. They sailed to Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. थर्ड पॅराग्राफ, अशा रीतीने ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी, जे
अशा रीतीने ट्रॉय नगरी ही अशी भक्कम होती, स्ट्रॉंग सिटी होती. आणि ती भक्कम कशामुळे आली? इट इज द स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड त्याची जी भिंत होती त्या भिंतीमुळे ती भक्कम आणि शहरातील शूर सैनिकांमुळे स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय ब्रेव सोल्जर शूर सैनिक जे होते त्यामुळे ती सुरक्षित झाली. परंतु ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड द वॉर अगेन्स्ट द ट्रोजन. परंतु ग्रीसचे सर्व जे राजे होते, योद्धे जे होते, सैनिक जे होते, या सर्वांनी ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारले. कारण बिकॉज द पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, जो राजकुमार होता पॅरिसचा, याने ग्रीक राजा पॅरिस याने ट्रॉय शहराचा जो प्रिन्स होता, राजपुत्र होता, कोण? पॅरिस. राजकुमार जो पॅरिस होता यानं ग्रीक राजा जो होता मेनोलॉस, ग्रीक राजा कोण? मेनोलॉस, याची जी पत्नी होती हिला फूस लावून त्यांना पळून आणलं. टू इलोप विथ हिम. मेनोलॉस म्हणजे फूस लावून पळविणे. म्हणजे ट्रोजनचा राजा जो होता, ट्रॉयचा राजा पॅरिस यानं जो ग्रीक राजा होता मेनोलॉस याची पत्नी हेलन हिला फूस लावून त्यानं पळवून आणली होती. आणि दे सेल ट्राय टू सेज द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज. त्यानंतर तिला परत आणण्यासाठी, बदला घेण्यासाठी, द ग्रीक वॉन्टेड टू टेक रिव्हेंज म्हणजे बदला घेण्यासाठी त्यांनी ते युद्ध पुकारलं. ऑन ट्राय फॉर द रॉंग डन टू मेनोलन्सबद्दल त्यांनी वाईट वागले होते, दुष्कृत्य केलं होते, त्यांना त्यांचा सूड घ्यायचा होता. म्हणून त्यांनी या ग्रीक लोकांनी त्या ट्रॉयच्या राजपुत्राविरुद्ध युद्ध पुकारले. दे सेल टू ट्राय अँड लेड सेज टू द सिटी. त्यांनी ते जहाजातून समुद्रमार्गे ट्रॉयला आले. त्यांनी शहराला वेढा दिला. सेज म्हणजे वेढा देणे. लेड सेज टू द सिटी, पूर्ण वेढा दिला त्या शहरावरती. द ट्रोजन टू फॉट हार्ड अँड द सेज कंटिन्यू फॉर 10 years. आणि ट्रोजन लोकांनी खूप धैर्याने लढले त्या ग्रीक लोकांविरुद्ध. म्हणजे आता हे युद्ध जे आहे हे ग्रीक आणि ट्रॉय सिटी या शहरातील लोकांबरोबर चालू झालं होतं. हे युद्ध जवळजवळ 10 वर्ष सतत चालू होतं. 10 वर्ष शहराभोवतीचा वेढा चालू राहिला होता. म्हणजे 10 वर्ष हे युद्ध चालू होते. या ठिकाणी आपण ट्रॉय शहर, तेथील जमीन, भूमी आणि तेथील लोक, तेथील व्यापार या सर्व प्रकारची माहिती घेतली. आणि तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये ट्रॉय आणि ग्रीक यांच्यात युद्ध का घडून आलं? कारण जो ट्रॉय राजपुत्र होता पॅरिस याने ग्रीकचा जो राजा होता मेनोलियस याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी ग्रीक लोकांनी त्या ट्रॉयच्या राजपुत्राविरुद्ध युद्ध पुकारले होते. आणि ते युद्ध 10 वर्षापासून सुरू होते. हे आपण या ठिकाणी बघितलं. बाकीचा भाग नंतर पाहू. थँक्यू.